महालेखापरीक्षक भारताचा महालेखापरीक्षक घटनेतील कलम 148 मध्ये महालेखापरीक्षकाची तरतूद केलेली आहे. नियुक्ती राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांच्या सही शिक्क्यानिशी भारताचा महालेखापरीक्षकाची नियुक्ती करता येते. शपथ कोण देतं तर राष्ट्रपती समोर त्यांची शपथ होते महालेखापरीक्षकांची. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत महालेखापरीक्षकाचा कार्यकाळ असतो. म्हणजे एकतर आधी 6 वर्ष कंप्लीट झाले तेव्हा त्यांचा कार्यकाळ संपेल किंवा 65 वर्ष कंप्लीट झाले आधी तर 65 वर्ष कंप्लीट झाले तेव्हा त्यांचा कार्यकाळ समाप्त होईल. राजीनामा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसून संसदेच्या विशेष बहुमताने संमत झालेल्या ठरावाच्या आधारे महालेखापरीक्षकाचा राजीनामा असतो. वेतन कोण ठरवतं? संसद ठरवते. कलम 149 कॅगची कर्तव्ये अधिकार. कलम 149 लक्षात ठेवा काय महालेखापरीक्षकाची कर्तव्ये अधिकार. 150 मध्ये काय येणार? केंद्र व राज्याच्या लेखांचे प्रारूप स्वरूप 150 कलम 150 मध्ये आणि 151 कलम 151 मध्ये महालेखापरीक्षण अहवाल. भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. राज्यघटनेतील कलम 76 मध्ये भारताचा महान्यायाधीशाची तरतूद आहे. नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा. पात्रता भारताचा नागरिक आणि 5 वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आणि 10 वर्ष उच्च न्यायालयाचा. कार्यकाल राज्यघटनेत नमूद केलेला नाही. त्याचा कार्यकाळ जसा महालेखापरीक्षकाचा केलेला आहे तसा महान्यायवादीचा कार्यकाळ नमूद केलेला नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. वेतन राष्ट्रपती ठरवेल त्याच्यानुसार वेतन त्यांना मिळतं. कलम 143 मध्ये अनुसार राष्ट्रपतीने सुप्रीम कोर्टकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. कलम 143 नुसार राष्ट्रपतीने सुप्रीम कोर्टकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार आहे. बाजू मांडण्याचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार नाही. दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार आहे. बाजू मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे मात्र मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. कलम 188 संसदेचे गुन्हे व समिती संदर्भात महान्यायवाद्याचे अधिकार. कलम 88 लक्षात ठेवा कलम 88. कलम 105 महान्यायवाद्याचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण उपाय. कलम 105 लक्षात ठेवा लक्षात ठेवा कलमावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे कलम लक्षात असलेच पाहिजेत. राज्याचा महाधिवक्ता. आपण राज्याचा महाधिवक्ता बघूया. घटनेतील कलम 165 कलम 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता यांची तरतूद आहे. राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी आपण त्यांना म्हणतो. नियुक्ती कोणाद्वारे? राज्यपालाद्वारे. लक्षात ठेवा नियुक्ती कोणाद्वारे? राज्यपालाद्वारे. नियुक्ती कोणाद्वारे? राज्यपालाद्वारे. राष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्राचा असल्यामुळे राज्यपालाद्वारे नियुक्ती होते. त्यातच महालेखापरीक्षक आणि महान्यायवाद्याची कोणाद्वारे होते? राष्ट्रपतीद्वारे. लक्षात ठेवा कंपॅरेटिव्हली स्टडी केला तुमचं तेवढं जास्त लक्षात येईल. पात्रता भारताचा नागरी न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केलेले असावे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असावी. कार्यकाळ राज्यघटनेद्वारा निश्चित केलेला नाही. राज्यपाल कार्यकाळ घटनेत निश्चित केला नाही. महालेखापरीक्षकाचा कार्यकाळ निश्चित आहे. महालेखापरीक्षकाचा काळ निश्चित आहे आणि महान्यायवादी आणि महाधिवक्ताचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. लक्षात ठेवा कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा तर जास्त चांगलं लक्षात राहील. राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावर राहू शकतात. जोपर्यंत राज्यपाल म्हणतील तोपर्यंत ते आपले पद धारण करतात. राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणेच त्यांचे वेतन असते. वेतन कोण ठरवतं? राज्यपाल. तसेच महान्यायवाद्याचे कोण ठरवतो वेतन? राष्ट्रपती. समजलं? लक्षात आलंय तिन्ही पॉईंट्स? तर तिन्ही पॉईंट तुमच्या लक्षात आलेले असतील कंपॅरेटिव्हली. थँक्यू. सबस्क्राईब चॅनल.